शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना परत येणार. निवृत्तीचे वय 65 वर्ष होणार आणि पुरुष कर्मचाऱ्यांनाही बालसंगोपनासाठी खास सुट्ट्या मिळणार. 8व्या वेतन आयोगाच्या दिल्लीतील बैठकीतून शिक्षकांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही शिक्षक किंवा सरकारी कर्मचारी असाल तर पुढचे 60 सेकंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया वेतन आयोगाकडे कोणत्या 5 मोठ्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत. पहिली आणि सर्वात मोठी मागणी, जुनी पेन्शन योजना OPS. NPS किंवा नवीन UPS ऐवजी 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना थेट जुनी पेन्शन योजनाच OPS लागू करण्यात यावी. दुसरी मागणी, सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष. शिक्षकांचा अनुभव विचारात घेऊन त्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. तिसरी मागणी, समान पे स्केल आणि भत्ते. एक भारत श्रेष्ठ भारत धोरणानुसार सर्व केंद्रीय, नवोदय आणि सरकारी शाळातील शिक्षकांना एकसारखा पगार आणि भत्ते मिळावेत. चौथी मागणी, पुरुषांसाठी चाइल्ड केअर लीव्ह. महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता पुरुष शिक्षकांनाही मुलांच्या संगोपनासाठी सुट्टी CCL मिळायला हवी. पाचवी मागणी, मोफत व कॅशलेस उपचार. सर्व शिक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पूर्णपणे कॅशलेस आरोग्य सुविधा लागू केली जावी. नवी दिल्लीत 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या बैठकीत वेतन आयोग या सर्व मागण्यांवर विचार करत आहे. यातील कोणती मागणी सरकारने त्वरित मान्य करायला हवी? तुमचे मत खाली कमेंट करून नक्की सांगा. 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.